जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याण परिमंडल 3 पोलीस केडीएमसीच्या संयुक्त विद्यमानाने सुसंगती सदा घडो उपक्रम पोलिसांकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती। जे वरिष्ठ अधिकारी आहेत, शेवटी कसं असतं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या पेरेंट्स असतात किंवा आपले आजी आजोबा असतात, बरोबर। हा तुझा प्रश्न आहे, अतिशय योग्य असा प्रश्न आहे की शेवटी सरकारने त्याचा वेगवेगळा मेडिसिन पण यूज आहे, मेडिकल सुद्धा मध्ये त्याचा यूज आहे, त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा केलं जातं। आपल्याकडे आपण विविध ठिकाणी आपण पाहत असतो की विविध ठिकाणचे रॅकेट चालवले जातात की ज्या ठिकाणावरून आपल्या पार्टिसिपेशन चांगल्या पद्धतीने करत आहेत। एक विचाराची सुरुवात झालेली आहे। आम्हाला इथं आपल्याशी संवाद साधावा लागतो आणि आज चांगली गोष्ट आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा फार विचार न करता, पण हे का होतं थोडासा आपण जर ह्याचा विचार केला, हे जे ज्याला म्हणतो ना आपण 13-14 वर्ष जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज हा आचार्य यात्रे या ठिकाणी सुसंगती सदा घडो असा मुंबई तरुण भारत केडीएमसी ठाणे पोलीस संयुक्त विद्यमाने आज हा एक अवेअरनेस प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमाकरता माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव सर, नंतर केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते। आज या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण कल्याण डोंबिवली परिमंडळामधून सर्व कॉलेजचे जे सिनियर आणि ज्युनियर कॉलेजचे जे आहेत तिथले शिक्षक आणि त्यानंतर तिथले स्टुडंट यांना या कार्यक्रमाकरता बोलवलं होतं आणि एक अवेअरनेस याच्याबद्दलचं ड्रग्सचे काही दुष्परिणाम आहेत आणि याच्यापासून आपण दूर राहण्याकरता काय काय करू शकतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका कशी आहे, पालकांची भूमिका काय आहे आणि शिक्षकांची भूमिका कशी आहे याचं करण्याकरता आजचा हा एक अवेअरनेस आमचा एक कार्यक्रम आज ठिकाणी होता आणि आपण पाहत असाल की अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याकरता लाभलेला आहे। निश्चितपणे ड्रग्स विरोधी जी मोहीम जी आहे माननीय पोलीस आयुक्त सर आमचे आणि जॉईंट CP सर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा पण एक अवेअरनेस प्रोग्राम जो आहे आज या आचार्य यात्रे सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे।